युद्धाने समाजाची फार मोठी हानी झालेली असून सारं जग हे विषमतेने बरबटलेलं आहे। अशा परिस्थितीत संपूर्ण मानवाचं कल्याण होण्यासाठी जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या सद्धम्माची आवश्यकता आहे, असं मत महान तपस्वी भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी नांदेड तालुक्यातील खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात धम्मदेशना देताना व्यक्त केले। धम्ममंचावर श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पयाबोधी थेरो श्रामणेर भिक्खू संघ उपस्थित होता। प्रारंभी भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या हस्ते बोधिवृक्षास जल अर्पित केल्यानंतर भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर भदंत पयाबोधी यांनी ज्ञानज्योती महाथेरो यांना चिवरदान व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। धम्मदेशनेचा लाभ घेण्याकरिता नांदेड, हिंगोली, परभणी व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहस्थ असू दे की गृहत्यागी असू, सगळ्यांचं ध्येय हे निर्वाण प्राप्तीचं ध्येय असतं। त्यामुळे जगातली जेवढी सगळ्या संप्रदायातली सगळीच माणसं कुणालाही दुःखात राहावंसं वाटत नाही। त्यामुळे सगळे सुखाची आच करतात आणि न संपणारं सुख ते प्राप्त करण्यासाठीचं हे नियोजन आहे। त्यामुळे हे दीर्घजीवी नियोजन चालणार आहे। या दीर्घजीवी नियोजनामध्ये सगळ्या संप्रदायांच्या सगळ्या भिंती तळातळ तुटून जातील आणि एक जिनसी समाज निर्माण होईल। ती एक जिनसी समाज निर्माण सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची चेतना इथून फुलेल आणि फळेल। सारं जगत बुद्धमय, जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यावर जे सोपवलं ती जबाबदारी पूर्णत्वास नेण्यासाठीचीच हा एक भाग म्हणून त्याकडे पाहिलं जावं असा मी विचार करतो। त्यामुळे हे सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची चेतना यातून निर्माण व्हावी आणि हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या अनुयायांमध्ये हे बल निरंतर वाढत राहो आणि शिबिरांची संख्या ही लाखाच्या संख्येने वाढत राहो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण हो। जग हे युद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे। आज काय सांगाल या निमित्ताने बुद्धाचे काय विचार असतील? घराघरात, वस्तीत, गावागावात, शहरात, राज्यात, देशात, साऱ्या जगात जराशी शांती, सुख आणि समाधान नाही। आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला माझ्या जीवनात सुख, शांती आणि समाधानानं जीवन यापन करता यावं। हे केवळ संबोधी ज्ञान भगवान बुद्धांचं असं आहे की शांतीनं, सुखानं, समाधानानं जीवन जगता यावं, जीवन यापन करता यावं। त्यामुळे जगाला युद्धाची नाही, युद्धाने नेहमी समाजाची हानी झाली आहे। मनुष्य समाजाची हानी झालेली आहे, ग्लानी झालेली आहे, अधपतन झालेलं आहे। युद्धाने मनुष्य समाजाचं कल्याण होत नाही, तर मनुष्य समाजाचं कल्याण होण्यासाठी बुद्धाचीच गरज आहे। बुद्धाच्या सद्धम्माने जगाचं कल्याण होणार आहे। म्हणून बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तातनं चितारले गेले। हे महाकुशल चित्त आहे बोधिसत्वाचं, ते भावी बुद्ध आहेत, भावी बुद्ध बनणार आहेत बाबासाहेब। त्यामुळे भावी बुद्धांच्या या आठवणी उर्मित आणखी उंचावण्यासाठी हे नियोजन जगाला युद्धाची नाही बाबा, तर जगाला बुद्धाची गरज आहे। बुद्धाच्या सद्धम्माने सारं जग विषमतेने बरबटलेलं सगळ्या प्रकारची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषमता मिटवून एक जिनसी समाज निर्माण करण्याची ध्येय निश्चिती ठेवून जगाला बुद्धाच्या सद्धम्मानं जोडता येईल, तुटलेली मनं जोडता येईल। हे जगाच्या इतिहासातलं नवं पाऊल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं आणि सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची ही जबाबदारी, सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली। ते जबाबदारीचाच एक भाग म्हणून सारा जगाला युद्धाचीच नाही तर बुद्धाचीच गरज आहे। बुद्धाच्या सद्धम्माने युद्ध विझून जातील, कायमचे विझून जातील, कायमचं युद्ध मिटवण्यासाठी म्हणून बुद्धाचा सद्धम्मता सगळ्या माणसाला जोडू शकतो। हे ज्ञान बोधी ज्ञानाच्या आधारावरचे होऊ शकतं। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजण्यासाठी 35 वर्ष लागली। अहो बेहोशी असते,
अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, काल्पनिकतेला भगवंताच्या सद्धम्मामध्ये स्थान नाही आहे. तरी चालत राहत हे जुगाड. हे हळूहळू या हे मारपुत्री आहेत ना, साम्राज्यशाही, भांडवलशाही, ब्राह्मणशाही पुरसटलेले विचार असतात आणि अंधभक्तीत, अंधश्रद्धेच्या गटार गंगेत वाहत राहतात. बेहोशीमध्ये राहिल्यामुळं असं होतं. आणि सत्ता त्यांच्या हातात, काळपांड्यांच्या हातात सत्ता आली. काळपांडे म्हणजे हे शेंडीवाले नाही का हो, त्यांच्या हातात सत्ता आली एनकेनप्रमाणे बाबासाहेबांचं नाव घेऊन. हे घटनेच्या 61 कलमानुसार आजही या निवडणुका ह्या ईव्हीएमनी नाही, बॅलेट पेपरनी व्हाव्या असा कायदा आहे. पण ईव्हीएम लादून निकाल आपल्याकडनं वळवून घेतात. आणि त्यामुळं किती एवढी मोठी घटना बाबासाहेबांनी या देशाला दिली, सगळी माणसं जोडण्यासाठी. पण याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. लोकशाहीचा घात झालाय असं वाटतंय. संसदेत हे जतन नाही तर संपूर्ण संविधानाची वाट लावण्यासाठी ते षडयंत्र रचत आहेत. एक एक कायदा तसाच विरोधी पारित करत आहेत. घटनेच्या मूलभूत उपच्छेद व्हावा अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत. त्यामुळे सगळ्या लोकांनी, सगळ्या नागरिकांनी ईव्हीएम हटाव आणि लोकतंत्र बचाव, संविधान बचाव म्हणून सगळ्या लोकांनी आपल्या घटनेच्या दायऱ्यात राहून, हे चौकटीत राहून आंदोलन सुरू करावं असं आवाहन करतो. उपदेश काय कराल बौद्ध बांधवांना? हे सद्धम्मामध्ये भगवंतानी 4 सतीपट्टान, 4 इद्दिपाद, 4 सम्यक प्रधान, 5 बल, 5 इंद्रिय, 7 भोजन, हरी अट्टंगिको मग्गो, हे बोधी ज्ञान धारण करून सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्यासाठी सक्षमता आली पाहिजे. भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष याची संपूर्ण स्पष्टोक्ती करता यायला हवी. एवढं बल संचयित झालं तरच हे जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम तुम्हाला पूर्णत्वास देता येईल. ही एवढं मोठं सगळ्यात मोठं काम, ही जबाबदारी ही देण्यासाठीच हे संपूर्ण पुनरुच्चार बाबासाहेबांनी जो केला तोच आम्ही करणार आहे. या बोधी भंतेजीचं काम या परिसरामध्ये खूप चांगलं आहे. काय सांगाल त्यांच्याविषयी? जसं जसं भगवंतांनी सांगितलं ना, धम्म आणि विनय हे माझे अधिकारी आहेत, उत्तराधिकारी आहेत. जसे जसे पंजाबोधी धम्म आणि विनयाच्या आधारावर चालतील, विकासच होत. हा विकासाचा संपूर्ण आगडोम पेटेल बरं का. विनय आणि धम्म सोडला तर त्रास पावेल. म्हणून धम्म आणि विनय हे माझे उत्तराधिकारी. भगवंत म्हणून पंजाबोधींनी धम्म आणि विनयाच्या आधारावर पावलं टाकत गेले तर निश्चित वृद्धी होईल. रास नाही, हानी नाही, लाभच लाभ होईल. बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने आज रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे महान त्यागी ज्यांचं नाव लौकिकात संपूर्ण भारतामध्ये होत चाललेलं आहे, ज्यांनी भीमा कोरेगाव पर्यंत, पंढरपूर पर्यंत, दीक्षाभूमीपर्यंत म्हणजे अशा अनेक पदयात्रा ज्यांनी काढल्या, पायी जाऊन त्या ठिकाणावर रस्त्यानं सुद्धा लोकांमध्ये एक बुद्ध धम्म संघाच्या बाबतीमध्ये एक जागृती आणि एक श्रद्धा म्हणजे डोळ श्रद्धा निर्माण करण्याचं काम पूज्य भदंत महान त्यागी ज्ञानज्योती महास्तवीर हे करत आहेत. ताडोबाच्या जंगलामध्ये म्हणजे भंतेजी व्याघ्रांच्या सानिध्यामध्ये, म्हणजे संपूर्ण आजूबाजूला वाघांची संख्या काही तिथे कमी नाही, परंतु वाघापेक्षाही म्हणजे एक धाडशी मनाला बनवून त्यांनी त्या ठिकाणावर निर्भयपणाने आपली तपश्चर्या चालू ठेवलेली आहे. आणि संपूर्ण म्हणजे आज पाहतोय आपण की भंतेजींचं जे धम्माच्या बाबतीचं जे नॉलेज आहे, म्हणजे सगळा बारीक एकदम शुद्ध स्वरूपामध्ये जशी बुद्धाची वाणी आहे त्या शुद्ध बुद्ध वाणीला कुठेही कलुषित न होऊ देता पूज्य भंतेजी ज्ञानज्योती महास्तवीर हे जशाच तशी ही बुद्धाची वाणी सर्व उपासक उपासिकांना धम्मदेशनेमधून देत असतात, सांगत असतात. अनेक लोक भंतेजींच्या म्हणजे वाणीनं प्रभावित होऊन धम्मगामी बनलेले आहे, धम्म मार्गावर आरूढ होत आहेत, अष्टशिलाचं पालन करत आहे. शिलवान लोक होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक महान त्यागी पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांचा संघर्ष हे म्हणजे साधा संघर्ष नाही, हे म्हणजे इथल्या मनुवाद्यांना हादरा देणारा एक फार मोठा म्हणजे भंतेजींचा एक दरारा धाक या देशामध्ये निर्माण होत चाललेला आहे. आणि निर्भीडपणाने कुठल्याही गोष्टीला न घाबरता भंतेजी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडशीपणाने मैदानामध्ये म्हणजे अनेक वर्षापासून ते उतरलेले आहेत. आणि बुद्धाला सुद्धा म्हणजे असेच भिक्षू अपेक्षित होते की जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये कधीच आळस करणार नाहीत. भंतेजीमध्ये आळस नावाचा जरासा सुद्धा क्षण आपल्याला म्हणजे लवलेस सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. कारण मी त्यांना बघितलं, खरं तर मी फार पुण्यवान स्वतःला समजतो. भंतेजींची तारीख जेव्हा मी घेतली, भंतेजी म्हणाले मी दिल्लीला आहे त्या 19 तारखेला. मी म्हणालो भंतेजी आपण जी तारीख द्याल ती तारीख आम्ही म्हणजे घ्यायला तयार आहेत. भंतेजी म्हणाले ठीक आहे, मी दिल्लीमध्ये आहे
आणि 20 तारखेला मी तिथून निघेल. तर मी म्हणालो भंतेजी ठीक आहे, मी आपल्या विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करतो. परत भंतेजींच्या विमानाचं तिकीट आम्ही बनवलं आणि त्यानंतर भंतेजी म्हणजे ती कोर्टाची तारीख अचानक तिथली कॅन्सल झाली. भंतेजी परत वापस राहिले आपल्याच ताडोबा जंगलामध्ये. परत विमानाचं तिकीट कॅन्सल केलं. परत भंतेजींना म्हणजे एका गाडीची व्यवस्था आम्ही केली. म्हणजे महारसेना कशा पद्धतीनं आक्रमण करत होती हे म्हणजे चांगल्या प्रकारे मी जाणत होतो. कारण एक महान त्यागी पूज्य भदंत यांचे पवित्र पदस्पर्शानी भूमी पावन होणार होती. कदाचित महारसेना म्हणजे सातत्यानं आक्रमण करत होती आणि मला वाटतंय की शेवटी महारसेनेला हार मानावी लागली आणि आमचे आदरणीय पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्थवीर आज सर्वांचे आदर्श आहेत. आज त्यांची पवित्र वाणी इथं शुद्ध स्वरूपामध्ये आम्हाला ऐकण्याची एक संधी म्हणजे उपलब्ध इथं झालेली आहे. आम्ही त्या धम्मदेशनेने निश्चितपणाने लाभान्वित होऊ आणि भंतेजींनी सांगितलेल्या मार्गानुसार आमचं मार्गक्रमण करून निश्चितपणाने जीवनामध्ये सद्गतीकडे वाटचाल करू. भंतेजीचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असावा एवढीच विनंती आहे. मी सर्व उपासक उपासिकांचं मंगल इच्छितो. सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं आणि भंतेजींच्या पवित्र वाणीने मधुर वाणीने सर्वांचं मंगल होणारच आहे. सर्व इथं धार्मिक उपासक उपासिका आहेत, सिलवान उपासक उपासिका आहेत. निश्चितपणाने भंतेजींच्या धम्मदेशनेचा सर्वांना लाभ होणार आहे. सर्वांचं मंगल व सर्वांचं कल्याण हो.